सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत उत्तरार्ध भागातील 108, 109, 110, ज्यामध्ये पहिली लीळा आहे मंडळीको विज्ञापने स्त्रिये भेटी। मंडळिकांनी विनंती केली आणि मग स्वामी त्या स्त्रीला भेटायला जातात। कोणती स्त्री होती, कुठली होती, नाथोबा का विनंती करतात की त्या स्त्रीला भेट द्या, हे सविस्तर आपण जाणून घेऊया। दुसरी लीळा आहे मंडळिका भिक्षा नयनी स्त्री विकारू कथन। मंडळिक एका घरी भिक्षेला जायचे, परंतु त्या स्त्रीच्या मनामध्ये विकार होता आणि स्वामी त्यांना सांगतात की मंडळिक हो, त्या स्त्रीच्या मनामध्ये विकार आहे बर का। त्यावर स्वामी काय काय सांगतात नाथोबांना हेही पाहण्यासारखं आहे। भोजया संक तुळशी अनुवादू ही तिसरी लीळा आहे। भोजयाला स्वामी म्हणतात की तुला शेवटी शंख तुळशी वाहण्याचंच काम येणार आहे, तू शेवटी विकल्पालाच जाणार आहेस। तर काय प्रसंग होता नेमका, स्वामी काय काय सांगतात त्यांना हेही पाहणार आहोत आपण। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचेही स्वामींचे चरित्र नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शक कोणी आले असतील या चॅनलवर त्यांच्यासाठी सूचना आहे, तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे चरित्र अपलोड करणार आहे ते चरित्र तुमच्याकडून सुटणार नाहीत आणि नियमितपणे ते चरित्र तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते। त्यामध्ये पहिला प्रश्न होता ताकोताच्या भाजीच्या लीळेची काय विशेषता आहे, तुम्हाला काय विशेषता वाटली, त्यामध्ये काय विशेष होतं, मी काय सांगितलं, तर हे तुम्हाला सांगायचं होतं। हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न होता लोक पंचरांडा कोणाला म्हणायचे। तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरं बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी दिलेली आहेत। त्या प्रश्नाची उत्तरं काय होती आणि कोणी कोणी उत्तरं बरोबर दिलेली आहेत ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणारच आहोत। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 108 मंडळिको विज्ञापने स्त्रिये भेटी। नाथोबांनी विनंती केलेली आहे स्वामींना, त्या स्त्रियेला भेट देण्यासाठी। कोणती स्त्री होती ती ते समोर सविस्तर येणारच आहे चरित्रामध्ये। नाथोबा घोगर गावा भिक्षा कराव्या जाती। नाथोबा भिक्षा करण्यासाठी घोगरगावला जायचे, जे छिन्नस्थळीचं स्थान आहे, छिन्नपापीचा जो परिसर आहे तिथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे। कच्चा रस्ता आहे जाण्यासाठी, मधल्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता, जास्त काय लांब नाही। पायी जरी गेलं तर जास्तीत जास्त 1 तास खूप झाला, 1 तासाच्या आत तुम्ही त्या गावाला पोहोचता। तिथे आपलं आताही एक स्थान आहे, परंतु ते नपाळट्याच्या परिसरामध्ये आहे, तिथे मुक्काम वगैरे काही करता येत नाही। स्थान नमस्कारायचं आणि परत डोमेग्रामला यायचं, तिथे काही थांबण्याची मुक्कामाची व्यवस्था नाही घोगरगावला। बाई एकी ते म्हणे, एक बाई होती त्या गावामध्ये, ज्या बाईच्या घरी नाथोबा भिक्षेला जायची। ती बाई म्हणते, हा बाबा गोसाविया ते विनवा का। ती बाई नाथोबांना म्हणते, हा बाबा स्वामींना विनवा बरं, विनंती करा बरं, मी गोसावियाच्या दर्शना येऊ, मी स्वामींच्या दर्शनाला येऊ का, अशी विनंती करा माझ्यातर्फे तुम्ही। हो का मी आजी गोसाविया ते विनवीन। नाथोबा म्हणतात ठीक आहे, मी या स्वामींना विनंती करेन। गोसाविया जवळी येती आणि विनवू विसरती। स्वामींजवळ यायचे नाथोबा आणि विसरून जायचे। एरी दी मागुते भिक्षे जाती, पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षेला जायचे। का बाबा विनविले, बाई म्हणायची बाबा विनवलं का स्वामींना, मी येऊ का आता दर्शनाला। नामी विसरला, नाथोबा म्हणायचे मी विसरून गेलो। माझी विनवीन, मी आज नक्की स्वामींना विनंती करणार बरं का तुमची। मागवते विसरती, पुन्हा स्वामींपाशी आले की विसरून जायचे। पुन्हा मग
गावामध्ये भिक्षेला गेले दुसऱ्या दिवशी की बाई विचारायची, का बाबा विनविले? विनवलं का? ना मी विसरला. पुन्हा नाथोबा म्हणायची, मी विसरून गेलो. मग त्या पालवी गाठी घातली, मग गोसाव्या जवळी आले, गोसाव्यासी दृष्टपूत झोळी केली. मग शेवटच्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी ती बाई अखेरला म्हणते, तुमच्या काही लक्षात राहत नाही म्हणून त्या बाईने नाथोबाच्या कपड्याला गाठ मारली. आणि मग नाथोबा स्वामींपाशी आले, स्वामींना झोळी दृष्टपूत केली. मग स्वामी म्हणतात, हांगा मंडळी का, हे पालवी गाठी कायसी का? हे तुमच्या कपड्याला गाठ कशाची आहे बरं? असं स्वामी मंडळीकांना म्हणतात. मग आठवलं नाथोबांना, हो जी हे की बाईल जी जी ते माते म्हणे बाबा गोसाव्या ते विनवा का. मग नाथोबा म्हणतात, जी जी आता आठवलं मला, एक बाई आहे घोगरगावची, ती मला दररोज म्हणते स्वामींना विनंती करा, मी गोसाव्याच्या दर्शना येऊ, की मी दर्शनाला येऊ का स्वामींच्या, अशी विनंती करायला सांगते मला. परंतु मी विसरून जात असतो, माझ्या काही लक्षातच राहत नाही स्वामींपाशी आल्यावर. मग आजी पालवी गाठ दिली आणि आज त्या बाईने माझ्या पालवाला कपड्याला गाठ मारलेली आहे. तो आजी विसरला, जी जी तरी जाओ ती ते बोलाओ. नाथोबा म्हणतात, आज स्वामींपाशी आलो, झोळी दृष्टपूत केली आणि आजही विसरलो होतो मी, परंतु स्वामी म्हटले म्हणून आलं लक्षात. जी जी तरी जाओ ती ते बोलाऊ. नाथोबा म्हणतात, जी जी तर मग मी जाऊ का त्या स्त्रीला बोलावून घेऊन येऊ? सर्वज्ञ म्हणितले मंडळी का ते साच करावे लागेल. स्वामी म्हणतात, मंडळीक हो, तुम्ही बोललेले आहात म्हणजे आता आम्हाला ते साच करावंच लागणार आहे, खरं करावंच लागणार आहे, असं स्वामी म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले जा, मग नाथोबा त्या ते बोलावून आले. मग नाथोबा गेले आणि त्या स्त्रीला बोलावून घेऊन आले. तया ते सिंहनारायणाची नैऋत्य कोनटा उभे केले, तिला सिंहनारायणाच्या नैऋत्य कोपऱ्यावर उभं केलं. आपण गोसाव्या जवळी आले, आपण स्वामींजवळ आले. मग गोसावी श्रीचरणी उपान्नो घातली, मग स्वामींनी पायामध्ये उपान्नो घातले. मग गोसावी ती बाई पासी बिजे करिता, नाथोबाच्या खांदावरी श्री करू घालोणी बिजे करू आदरिले. स्वामी निघालेले आहेत त्या बाईकडे जाण्यासाठी. जाताना काय केलं स्वामींनी, नाथोबाच्या खांद्यावर हात टाकला आणि सोबत निघाले. तो बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात, बाबा नाथ होते का ने जत आहे, तुम्ही नाथोबांना का नेत आहात? या ते राहावी जोणा, याला थांबवायचेच. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, बाई मंडळी को येथीचा येऊ की येथे याचा काही निरोधू असे. नाथोबाचा देवाला किती अभिमान होता हे या एका वाक्यावरून लक्षात येते. काय म्हणतात स्वामी, बाई नाथोबा म्हणजे आमचा जणू काही अवयव आहे. आणि कोण्याही अवयवाचा त्रास असतो का कोणाला, की आता मला या अवयवाचा त्रास होत आहे, चला आज हा अवयव आज आपण घरी ठेवून जाऊया, असं कधी होते का? शरीराचा कोणताही अवयव असो त्याचा आपल्याला त्रास नसतो किंवा त्याचा आपल्याला ओझ नसते. आणि म्हणून स्वामी म्हणतात, बाई येत याचा काही निरोध असे. अहो नाथोबा म्हणजे आमचे अवयव आहेत आणि यांचा आम्हाला काय निरोध होणार आहे, आम्हाला काय यांचा त्रास होणार आहे, काही नाही. तेथे बीजे केले तिथे देव गेले, नाथोबा आराची राहिले. अलीकडेच थोडस नाथोबा थांबले. गोसावी त्या ते हनवटीये धरिले. स्वामी गेले त्या बाईपाशी आणि त्या बाईच्या हनवटीला धरलं. नावे कहोते आणि म्हणितले, बाई काही आती जी जी निवाली जी. स्वामी म्हणतात, बाई बोला काय म्हणता? ती बाई म्हणते, जी जी निवाली जी. आता माझं मन शांत झालं, मनामध्ये आता काहीही दुःख उरलेलं नाही. निवाली म्हणजे शांत मन झालेलं आहे. मग पाठवणी दी झाली, मग पाठवणी दिली स्वामींनी. मग गोसावी बिजे केले, मग नाथोबा ते म्हणितले, मंडळी का तुम्ही कांगाने याची. मग स्वामींनी त्या बाईला पाठवणी दिली. मग स्वामी म्हणतात, परत निघाल्यानंतर स्वामी नाथोबांना म्हणतात, रस्त्यामध्ये नाथोबा उभेच होते. नाथोबाला म्हणतात स्वामी, मंडळी का तुम्ही कांगाने याची, तुम्ही का बरं आले नाही तिकडे, अलीकडेच थांबलात तुम्ही, तुमचा काय येथ निरोधू असे, तुमचा काय आम्हाला निरोध आहे का, काही त्रास आहे का, तुम्ही येथचा अवयव की. स्वामी म्हणतात, तुम्ही आमचे अवयव आहात. पूर्ण भक्तजनांपैकी असं स्वामी फक्त नाथोबाविषयी बोललेले आहेत, ना भटोबासाविषयी बोलले, माहीमभट्टाविषयी किंवा कोणाही विषयी. देव असे कधीच बोलले नाही की हे आमचे अवयव आहेत. नाथोबांचा स्वामींनी अवयववत स्वीकार केला होता. एवढ्या मनोधर्माचे नाथोबा होते. तर ह्या मागचं कारण काय होतं? तर
बरेच उदाहरणं आपल्याला समोर त्याची लक्षात येतीलच. समोर समोर आपण पाहणारच आहोत, आपल्याला चरित्र पूर्ण करायचंच आहे. तर समोरचे जे काही चरित्र आहेत ते आपल्या लक्षात येतीलच की स्वामी असे का म्हटले होते, त्या चरित्रावरून आपल्याला लक्षात येणार आहे ते. मग गोसावी त्या पाठवणी देऊनी आले, स्वामी त्यांना पाठवणी दिली आणि मग आले परत. मग बाईसी म्हणितले हे काय बाबा लवकरी बिजे केले. बाईसा म्हणतात, हे काय बाबा तुम्ही लवकरच आलात. सर्व निमित्रे बाई विषयानंदू होता तो निवर्तला, मग परमानंदू प्रगटला. स्वामी म्हणतात, बाई विषयानंद जो होता तो आम्ही निवृत्त केला आणि परमानंद प्रगट केला त्या बाईच्या ठिकाणी. बाई ईश्वरी विषय प्रेम ते दुर्लभ. स्वामी म्हणतात, बाई ईश्वराविषयी विषय प्रेम ते दुर्लभ असते. मग आता दुर्लभ म्हणजे त्याची फार महती आहे का? बऱ्याच ठिकाणी मी असंच ऐकलेलं आहे की फार महती आहे त्याची. परंतु काही का असे ना, विषय प्रेम या जरी असेल त्याला पुनःसंबंधी चौकळीकेच प्रेम द्यावं लागते आणि नंतरच ईश्वर प्राप्तीला जातो तो जीव. परंतु काही काही काय म्हणतात की विषय प्रेम हे श्रेष्ठ आहे चौकळीकेच्या प्रेमापेक्षाही. तर त्यांना थोडस कन्फ्युजन असते मनामध्ये. हे चौकळीकेचं प्रेम म्हणजे जसं चौकळीकेचं प्रेम म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हे साधन जे आहे प्राप्त होण्यासाठी, चौकळीकेचं प्रेम हे ईश्वराकडे जाण्यासाठी एक साधनच आहे. परंतु हे साधन प्राप्त करून घेण्यासाठी दोन साधनं आहेत. एक म्हणजे पूर्वभजन घालणे निर्हेतुक आणि दुसरं म्हणजे विषय प्रेम. तर हे दोन साधनं आहेत चौकळीकेचं प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी. मग आता दुर्लभ का म्हटलेलं आहे? इथेच नेमकं सर्व चुकून जातात की दुर्लभ म्हटल्यानंतर ते खरंच श्रेष्ठच आहे का? नाही, तसं नाही. ह्या मागे स्वामींना काय म्हणायचं आहे, विषय प्रेम कशाला म्हणतात? जसं रुक्मिणीबाई होत्या श्रीकृष्ण महाराजांची पत्नी. परमेश्वर अवतार धारण केल्यानंतर लग्न करतीलच अशी काही शाश्वती नसते बरं का. परमेश्वराने अवतार घेतलाय जीवधारण करण्यासाठी. लग्न करून गळ्यात कशाला लोणं बांधून घेतील परमेश्वर? नाही. बहुतांश परमेश्वर अवतार हे अविवाहितच असतात. वेळ कशाला वाया घालतील? त्यांना फक्त अवतार धारण केल्यानंतर लवकरात लवकर जीवांचा उद्धार करायचा आहे. मग आता फरक असा असू शकतो, जसं श्रीकृष्ण महाराजांनी राजा होण्याचं स्वीकारलं, राजधर्म स्वीकारले. मग आता राजधर्म स्वीकारल्यानंतर सर्वच आलं, त्यामध्ये अष्टभोग परिपूर्ण जीवन आलं. मग आता तिथे विवाह करावाच लागणार. दत्तात्रय महाराजांना बघा तुम्ही, चतुर्युगी अवतार आहेत. श्रीकृष्ण महाराजांचे जे पूर्वीचे वंशज होते, ज्या राजापासून यादव कुळ चालू झालं, म्हणजेच यदुराजापासून यादव कुळ चालू झालेला आहे बरं का. आणि यदुराजाला कोणी ज्ञान दिलं? दत्तात्रय महाराजांनी ज्ञान दिलेलं आहे. आणि अशा या यदुराजाच्या 87व्या पिढीमध्ये श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झालेला आहे. यदुराजाच्या नंतर 86 पिढ्या झाल्यानंतर मग 87व्या पिढीमध्ये श्रीकृष्ण महाराज जन्माला आलेले आहेत. म्हणजेच यदुराजा हे दत्तात्रय महाराजांचे शिष्य होते आणि या शिष्याच्याच वंशावळीमध्ये श्रीकृष्ण महाराज जन्माला आलेले आहेत. तर दत्तात्रय महाराज हे चतुर्युगी अवतार आहेत. खूप जीवाचा उद्धार केला. आपल्याला माहिती नाही एवढंच आहे. नाहीतर परमेश्वर अवतार चौयुगी जिवंतच आहेत, चिरंजीव आहेत. मग ते काय बसून असतील का रिकामे? नाही. एखादा कंपनीचा सीईओ असेल तर त्याच्याकडे वेळेचं बंधन असते, वेळेची फुरसत नसते कोणालाही भेटायला. प्रत्येक मिनिट त्याचं नियोजन लागलेलं असते काम करण्यासाठी. मग आता परमेश्वर अवतार तर या अनंत सृष्टीचे सीईओ आहेत, मुख्य आहेत. मग ते काय रिकामीच फिरतील का? दत्तात्रय महाराज जे आता पण आहेत ते काय रिकामी फिरत आहेत का? जीवाचा उद्धारच करत आहेत ते पण. मग दत्तात्रय महाराजांनी लग्न केलं का? मी तर असं म्हणेन, जे काही आपले 5 अवतार आहेत, या 5 अवतारामध्ये सर्वात श्रेष्ठ दत्तात्रय महाराज आहेत. त्यांनी बहुत जीवांचा उद्धार केलेला आहे. सर्वांचे तर गुरु आहेतच, त्या अर्थी पण ते श्रेष्ठ आहेतच. परंतु चक्रपाणी महाराज असतील, गोविंदप्रभू महाराज असतील, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतील किंवा गोपालकृष्ण महाराज असतील, आहेत सर्वच ईश्वराचे अवतार. प्रत्येक मायापुरामध्ये त्याच ईश्वराचं स्वरूप व्यापलेलं आहे. परंतु कार्य कोणाचं मोठं आहे? तर दत्तात्रय महाराजांचं कार्य मोठं आहे बरं का. कंपॅरिझन करत नाही मी.
कंपॅरिझन करून मी कोणी लहान आहे कोणी मोठा आहे असं म्हणत नाही. प्रत्येक ईश्वर अवताराच्या मायापुरामध्ये ते ईश्वराचं स्वरूप असते. जे दत्तात्रय महाराजांच्या मायापुरामध्ये स्वरूप आहे तेही ईश्वराचंच आहे. जे चक्रधर स्वामींच्या मायापुरामध्ये स्वरूप आहे तेही ईश्वराचंच आहे. परंतु कार्य कोणाचं मोठं आहे तर दत्तात्रय महाराजांचं कार्य मोठं आहे. अविवाहित आहेत आणि बहुतांश ईश्वर अवतार अविवाहित असतात. मग आता अविवाहितच ईश्वर अवतार असतात बहुतांश, तर मग विषय चेतना विषय प्रेमाचा लग्न होण्याचा आणि विषय प्रेम उत्पन्न होण्याचा, आणि या अर्थी दुर्लभ सांगितलेला आहे. कारण परमेश्वर हे फक्त जीवाचा उद्धार करण्याचं बघतात, प्रपंच करण्यासाठी ईश्वर अवतार कधीच अवतार घेत नाहीत. अपवाद श्रीकृष्ण महाराजांचा सोडून द्या, राजधर्म स्वीकारले होते त्यांनी. आणि म्हणून इथं स्वामींनी सांगितलं की विषय प्रेम दुर्लभ आहे. वांचोनी विषय प्रेम हे चौकळीच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणणं चुकीचं आहे. बऱ्याच ठिकाणी माझी चर्चा झालेली आहे, तर त्या ठिकाणी बोलल्या जाते की चौकळीच्या प्रेमियापेक्षा विषय प्रेम हे श्रेष्ठ आहे. ते चुकीचं आहे. शेवटी विषय प्रेमियाला पण पुनःसंबंधी चौकळीचंच प्रेम होत असते, हे ठरलेलंच आहे. मग आता काय श्रेष्ठ आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई गवणी एकी विरहिणी असे तिचा पती देशाउरा जाय. स्वामी म्हणतात, बाई कोणीतरी एक विरहिणी होती, तिचा पती देशाउरा जाते, व्यापार वगैरे काही धंदा पाणी असेल त्याचा, तर तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये जातो. ज्या कोण्या प्रदेशामध्ये तो राहत असेल त्या प्रदेशाचा त्याग करून बराच लांब जातो तो. मग तियेसी आणिके काहीसे नाही सुखासी नाही, तिला कशानेच सुख प्राप्त होत नाही. तयाचे अंगी टोपरे पुडवा टोवा का, तयाचे ठावणी कवणी ये तेणे सुखासी ये. त्या तिच्या मालकाचे अंगी टोपरे पुडवा टोहा पाहून थोडस तिला सुख होते. एकी आफळ चाफळ करी एकी चेनी नावे तो विखोची नव्हे. एक विरहिणी काय करते, आफळ चाफळ करते, शरीराची आदळापट करते, शरीर सावरते, किंवा जे काही घरात पसारा असेल ठेवलेला ते आदळापट करते. विरहामध्ये अंगातले जे काही अलंकार असतील शरीरावर धारण केले ते काढून फेकते, पुन्हा सावरत बसते. एक विरहिणी अशी आहे असं स्वामी सांगतात. एकी आफळ चाफळ करी आणि एकी चेनी नावे तो विखोची नव्हे. आणि एक विरहिणी अशी आहे, तिला विखो जे आहे ते विखो वाटत नाही. ज्याप्रमाणे चंदन आहे, चंदन आणि चिखल हे तिला समान वाटतात. त्या पदार्थामध्ये तिला काही वाटत नाही, आवडी नाही. जसं अगोदरची सांगितली आफळ चाफळ करते म्हणजे काय, तर अंगावरचे अलंकार काढून फेकते, पुन्हा सावरत बसते. आणि एक विरहिणी अशी आहे, तिला सोनं आणि माती सारखंच, चंदन आणि चिखल सारखाच, अशी काही एक विरहिणी असते असं स्वामी सांगतात. अन्न तैसी माती, अन्न तशीच माती आहे तिच्यासाठी. हे जास्त मोठी विरहिणी सांगितली, जिच्यामध्ये ज्या विरहिणीच्या मनामध्ये जास्त विरह आहे ती विरहिणी ती स्वामींनी सांगितलेली आहे. तर असे वेगवेगळे प्रकारचे भक्तही असतात जे परमेश्वरासाठी दुःख करतात असं स्वामींना इथे सांगायचं आहे या उदाहरणावरून. यावरी नाथोबाये म्हणितले, यावर नाथोबा म्हणतात, जे आफळ चाफळ करणारी जे सांगितलेली आहे विरहिणी, तर काही भक्त असे असतात त्यांची आवडी असते, जे इंद्रिय रस पदार्थ आहेत, विखो आहेत, त्यांच्या ठिकाणी आवडी असते. आणि काही भक्त असे असतात काहीच आवडी नसते, चंदन तैसा चिखल, हे सोनं नाणं धन दौलत त्यांना माती वाटते, असे काही भक्त असतात असं स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. यावरी नाथोबाये म्हणितले, यावर नाथोबा म्हणतात, जी जी मिया बाई लेच्या घरानीच भिक्षे जाय. या बाईच्या घरी मी दररोज भिक्षेला जातो, तव येचा वरे तू मज बरवी भिक्षा घालवी. हिचा नवरा जो आहे तो मला चांगली भिक्षा वाढायला लावते. तयासी मी काही बरवे बोले, हिच्या मालकाशी मी थोडं चांगलं बोलतो, चार गोष्टी गप्पा गोष्टी करतो मी चांगल्या. निरूपण करी काही देवा धर्माच्या चार गोष्टी सांगतो मी. तया जे मागिजे ते दे. त्या माणसाला जर मी काही मागितलं की मला काही वस्तू लागते तर तो व्यक्ती तो देतो. परी उचित काळी नेदी. उचित काळी म्हणजे मला ज्यावेळेस ती वस्तू लागत होती त्यावेळेस तो माणूस काही वस्तू देत नाही. आणि येसी काही न बोले, परी येते मागी जेते उचित काळी ते वेळीची दे. मी हिच्यासोबत जास्त गप्पा करत नाही बरं का, या बाईसोबत मी जास्त गप्पा करत बसत नाही, हिच्या मालकासोबत गप्पा करतो. त्या माणसाला चार गोष्टी देवाधर्माच्या सांगतोय, परंतु मागितल्यानंतर वस्तू मागितल्या तो माणूस कधीच देत नाही. काळ वेळ निघून गेल्यानंतर तो वस्तू देतो, उचित काळी देत नाही. ज्या काळाला पाहिजे त्या काळाला तो वस्तू देत नाही. आणि या बाईला मी बोलत नाही, काही नाही, तरी पण मागितल्यानंतर लगेच देते. ज्यावेळेस मला पाहिजे ती वस्तू त्यावेळेस लगेच देते, मागितल्या देते. टाइमपास नाही करत की उद्या देतो परवा देतो, तसं काही नाही. मागितलं की लगेच देऊन टाकते.
सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात मंडळिका पुरुषापाशी स्त्रिया स्नेहाळुवा. स्वामी म्हणतात मंडळिका पुरुषांपेक्षा स्त्रिया या स्नेहाळुवा असतात. हो काजी. नाथोबा म्हणतात ठीक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 109. मंडळिका भिक्षाणेनी स्त्री विकारू कथन. मंडळिका एका घरी भिक्षेला जायचे आणि तिथे स्वामी त्या घरी जे भिक्षेला जात आहेत मंडळिका त्या संदर्भामध्ये स्वामी त्यांना निरूपण करतात स्त्रियेच्या विकाराच्या बाबतीत. तर कसं निरूपण करतात काय नाही ते समोर येणारच आहे. नाथोबा देगावा भिक्षेसी जाती. नाथोबा देगावला भिक्षेला जायचे. एक घरा जाती एका घरी जायचे. ते बाईल कवाड घाली. नाथोबा आतमध्ये गेले भिक्षेसाठी. किती बाई काय करायची दरवाजा लावायची. मग भिक्षा घेऊन ये. मग भिक्षा घेऊन यायची. कोणी ये एका कोपऱ्यात. मग भिक्षा घाली. एका कोपऱ्यामध्ये येऊन भिक्षा द्यायची त्यांना. तोपर्यंत तयासी गोष्टी लावी आणि भिक्षा वाढेपर्यंत उगच गप्पा मारायची ती बाई नाथोबांसोबत. आता तुम्हाला असं वाटेल नाथोबांना घरात जाण्याची काय गरज आहे. घरात जाऊन मग ती बाई दरवाजा लावून भिक्षा वाढत आहे तर घरातच जायची काय गरज आहे असं वाटू शकते. कोणाच्या मनात येऊ शकते शंका. नाथोबा कशामुळे आतमध्ये जात आहेत. दरवाजाच्या आतमध्ये गेले म्हणजे सरळ घरामध्ये गेले अशातला अर्थ नाही बरं का. पूर्वीचे घर कसे असायचे. अंगण मोठं धाट असायचं. एका बाजूला गोठा असायचा आणि जे राहतं घर आहे ते मध्ये राहायचं थोडं. आणि जे परकोटाची भिंत असायची भोवताल घराच्या त्या परकोटाच्या भिंतीला एक मुख्य प्रवेशद्वार असायचं. त्या दरवाजाच्या आत जायचे नाथोबा. डायरेक्ट राहत्या घरामध्ये जायचे असा अर्थ नाही. त्यामुळे अशा काही मनामध्ये शंका येऊ देऊ नका. तर नाथोबा हे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जाऊन भिक्षा शब्द म्हणायचे. कारण राहतं घर आतमध्ये लांब होतं. आता रस्त्याला उभं राहून जर भिक्षा म्हटलं तर ते बाई दिवसभर पण बाहेर येणार नाही कारण आवाजच आतमध्ये जाणार नाही. परकोटाच्या भिंतीच्या आतमध्ये तर जावं लागेल. अंगणामध्ये जाऊन तर म्हणावं लागेल भिक्षा म्हणून. तेव्हा तर त्या बाईला समजेल. आणि म्हणून आतमध्ये जाऊन ते भिक्षा म्हणायची. परंतु व्हायचं काय त्या परकोटाच्या भिंतीच्या आतमध्ये गेल्यावर प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यावर ती बाई ते प्रवेशद्वार लावून घ्यायची. मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते लावून घ्यायची आणि मग भिक्षा घेऊन यायची आणि भिक्षा आणेपर्यंत उगाच गप्पा मारत बसायची. आणि इथे काय लक्षात आलं आपल्याला. ही बाई गप्पा मारत आहे म्हणजेच हिच्या मनामध्ये विकार आहे. हे नाथोबांच्या लक्षात येत नाही. नाथोबा म्हणजे एकदम स्वामींनी म्हटल्यासारखे राहणारे. कधी मनामध्ये विकार नाही विकल्प नाही काही नाही. एकदम निरागस वर्तन होतं नाथोबांचं. जणू काही लहान लेकरू. जसं लहान लेकराच्या मनामध्ये कधीही राग द्वेष काम क्रोध मद मत्सर नसते. हे पूर्वीचे लेकर असायचे बरं का. आताचे लेकर 5 वर्षाचं लेकरू मोबाईल नाही दिला तर रागामध्ये येते आणि मम्मीलाही मारते पप्पालाही मारते. रागही आहे द्वेषही आहे क्रोधही आहे. आताचे लेकर थोडेसे बदलत चाललेले आहे. राग आला तर मोबाईल फेकून मारतील भिंतीवर फोडून टाकतील मोबाईल भेटला नाही तर. मी ज्या लेकरांची गोष्ट करत आहे ते लेकर जुन्या काळातले. आताचे लेकर 5 वर्षात एवढे इंटेलिजंट होत आहेत आणि आई बापांना पण एवढं नवल वाटत आहे. नवल वाटायलाच पाहिजे त्याविषयी मी काय म्हणत नाही. एवढं नवल वाटत आहे की माझा बबड्या खूप हुशार झाला. माझा बबड्या खूप हुशार आहे. माझ्या बबड्याला मोबाईल समजते. माझ्या बबड्याला कम्प्युटर समजायला लागलं. आणि जेव्हा केव्हा एखादा साधू जातो आणि म्हणतो आता 8 वर्षाचा झालाय द्या उपदेश. नाही 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 अजून लहान आहे हो काय कळते याला. एरवी मग 5 वर्षाचा असताना तेव्हापासून म्हणतात हुशार झाला हुशार झाला. देवधर्म म्हटला की मग म्हणतात याला काय कळते. जसं काय ह्या मुलाला हे साधू संत नेऊन धाब्यावर बसवणार आहेत आणि दारू पाजवणार आहेत का असं भय यांना वाटते. आणि शेवटी होते तसंच. साधू संत म्हणतात त्यावेळेस उपदेश देत नाहीत आणि नंतर मग मुलगा वाम मार्गाला लागला नॉनव्हेज खायला लागला दारू प्यायला लागला की मग आठवते देव. मग आठवतो धर्म. देवानं माझं काही बरं केलं नाही असं मग म्हणतात. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ह्याला म्हणतात. तर निरागस लेकरं जे असतात त्याप्रमाणे नाथोबांचं वर्तन होतं. त्यांना काही लक्षात नाही आलं. ऐसे नीच त्या घरा जाती. अशा प्रकारे दररोज नाथोबा घरी जायचे त्या बाईच्या भिक्षेला. मग एक उदी गेले तो कवाड घातले. एके दिवशी गेले पुन्हा त्या बाईने कवाड लावलं. हाती भिक्षा तयासी गोष्टी करीत आहे. हातामध्ये भिक्षा आहे बघा. भिक्षा हातामध्ये घेऊन गप्पा मारत आहे. वाढायची की नाही भिक्षा लवकर जाऊ द्यायचं ना नाथोबाला. नाही
हातात भिक्षा घेऊन उभी आहे आणि गप्पा करत आहे. तो तयाचा भातारू बाहेरीला कडवणी आला. तिचा पती बाहेरून आला. मग तया भिक्षा घातली आणि मग तिने भिक्षा वाढली. मग नाथोबा गोसावी याच्या दर्शना आले. नाथोबा आले परत भिक्षा घेऊन. दृष्टपूत झोळी केली. स्वामींना झोळी दृष्टपूत केली. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, उशिरू का केला गा मंडळी का? स्वामी म्हणतात, मंडळी का? आज भिक्षेला कस काय एवढा उशीर झाला तुम्हाला? जी जी मी एका घरा भिक्षेसी जाय ती घरीची बाईला आधी कवाड घाली. नाथोबा म्हणतात, मी एका बाईच्या घरी भिक्षेला जातो. ती बाई काय करते? तिच्या घरी गेल्यानंतर भिक्षेला पहिला दरवाजा लावते. मग भिक्षा घेऊन ये. मग भिक्षा घेऊन येते आणि हातामध्ये तशीच भिक्षा घेते आणि गप्पा मारत बसते माझ्यासोबत. गोष्टी लावी म्हणजे गप्पा करते. मग कोणी येते वेळी भिक्षा घाली. मग कोणी जर आलं तर लवकर सुटका होते माझी तिथून, नाहीतर गप्पाच मारत बसते माझ्यासोबत. आणि कोणी आलं की मग पटकन भिक्षा वाढून टाकते. जी जी तव मी गेला तयासी कवाड घातले. आणि आजची गोष्ट तशीच झाली. आज मी गेलो भिक्षेला, तिने कवाड लावून टाकलं. हातामध्ये भिक्षा घेऊन मजसी गोष्टी लाविली. माझ्यासोबत लागली गप्पा करायला. तो बाहेरली कडवणी तिचा वरे तू आला. बाहेरून तिचा वरेत आलेला आहे तेवढ्यात. आणि मग तिने काय केलं? वरेत आल्यानंतर, पती आल्यानंतर मग आधी कवाड उघडिले. मग भिक्षा घातली आणि मग जाऊन पती आला म्हणून दरवाजा उघडला आणि मग भिक्षा वाढली. म्हणून माझं उशीरू झाला जी, आणि म्हणून मला उशीर झालेला आहे, असं नाथोबा स्वामींना सांगतात. सर्वज्ञ म्हणितले. पोरा जेणे संबंधे विकार उपजे तयाचा असंबंधू की जे. स्वामी म्हणतात, पोरा ज्या संबंधाने विकार उत्पन्न होतो त्याचा असंबंध केला पाहिजे. मातू त्या घरा भिक्षा करू का जासी. स्वामी म्हणतात, अरे भल्या माणसा, त्या बाईच्या घरी भिक्षेलाच का जातोस तू? जी जी ते वेळनी एकी भिक्षा घाली. नाथोबा म्हणतात, जी जी तिच्या घरी मला भिक्षा खूप सारी भेटते. बाकीचे घर थोडी थोडी भिक्षा वाढतात, परंतु ही मला वेळणीभर भिक्षा घालते. म्हणजेच काय? एका माणसाला एका वेळेला पुरेल एवढं अन्न भरपूर वाढून टाकते ते. वेळणी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? जुन्या काळामध्ये, आताही कदाचित असतील, वेळण्या असतात. वेळण्या कशाला म्हणतात? जसं पूर्वीच्या काळामध्ये शेवयाचा भात शिजवायचे आणि त्यामध्ये पाणी जास्त झालं तर वेळणीमध्ये ते भात टाकायचे. त्या वेळणीला खालून बारीक बारीक छिद्र असायची, त्यामधून ते पाणी सर्व निघून जायचं. आपण असं म्हणू शकतो चाळणी एक प्रकारची, ज्यामधून शेवया तर बाहेर येणार नाहीत, पाणी बाहेर निघून जाईल, अशा प्रकारची चाळणी, पाणी काढण्यासाठी शेवयामधून. तर त्याला वेळणी असं बोलतात. तर ती वेळणी बऱ्यापैकी मोठी असते. तर तेवढी वेळणी भरून मला ती भिक्षा वाढते. म्हणजेच काय? तर भरपूर भिक्षा मला येते तिथे, आणि म्हणून मला तिथं जावंसं वाटते. नाही तर मला काय फार आवडी आहे का त्या बाईच्या घरी भिक्षेला जाण्याची? स्वामींपाशी भक्तजण आहेत, सर्वांनाच जेवायला होईल भरपेट, म्हणून मी तिथे जात असतो. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, आती यातेही देखून एका विकार भोगू आवडे. स्वामी म्हणतात, बरोबर आहे, आमच्याकडेही पाहून काहींना विकार भोगावा असा वाटतो. मग कळावी बिरवणे याची गोष्टी सांगितली. कळावी बिरणे ही लीळा मी पूर्वार्ध भागामध्ये सांगितलेली आहे. पूर्वार्ध भागामध्ये लीळा क्रमांक 56 ही ती लीळा आहे. यावरी सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, कवणी एकी अस्त्री तिचा वरे तू सरला. कोणीतरी एक बाई होती, तिचा पती सरला. ते दुःख करीत होती, ते दुःख करीत बसली, पती वारला म्हणून. मागा जेनेसी गेली होती तो पडिताळाव्या आला. मागे ज्या माणसासोबत ही पळून गेली होती बाई, तो पडताळण्यासाठी आला, बघण्यासाठी आला. त्या ते देखिले, त्या माणसाला पाहिलंही नाही. मग पालवू सरिसा केला. जरा प्रावरण अंगावरचे इकडं अस्तव्यस्त झाले होते, ते व्यवस्थित करून घेतले. सरला त्याचा काहीची नवटे. सरला त्याची काही नवटे. पती मेलाय त्याचं काही वाटत नाही त्या बाईला. मग आपण त्या ते येता देखिले आणि हावभावी आपलविली. आणि ते येताना तिने पाहिलं आणि हावभावांमुळे पुन्हा ती आपलवल्या गेली स्त्री. एवंपर्यंत विकारू माजविता गा. एवढ्यापर्यंत विकार हा मनुष्याला माजवणारा आहे, असं स्वामी सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 110. भोजया संक तुळशी अनुवादू. एकुदी सर्वज्ञ म्हणतले, भोजया येथून तुम्हा संक तुळशी दिसता ती गा. स्वामी म्हणतात, भोजया आम्हाला तरी तुमच्या शंख तुळशी दिसत आहेत. शंख तुळशी कशाला म्हणतात? विशिष्ट देवतेला शंखामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुळशी टाकून त्या देवावर टाकतात, त्या देवतेवर, आणि म्हणून शंख तुळशी असं बोललेलं आहे. आणि दायम बाई म्हणितले, हे काय जी मज भोजे असी.
कैसिया संक तुळशी लागती. स्वामींना भोजया म्हणतात, म्हणजेच दायंबा म्हणतात की मला आणि शंख तुळशी लागतील, हे शक्यच नाही, कसे काय लागतील, मला नाही लागणार, असं दायंबा म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले तरी येथून लटके बोली जाताय. प्रश्नार्थक चिन्ह आहे समोर. म्हणजे अर्थ काय झाला? स्वामी म्हणतात मग काय आम्ही खोटं बोलत आहोत का? नाही, स्वामी खोटं नाही बोलत, स्वामी खरंच बोलत आहेत. याला शंख तुळशी लागणार आहेत, म्हणजे हा देवतेचा पुजारी नक्कीच होणार आहे भविष्यामध्ये, असं स्वामी सांगतात. आम्ही बोललेलं कधी खोटं होत नाही, असं स्वामी सांगतात. मग गोसावी बीजे केल्या उपरी चांगदेवीचे बडवे सरले. स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर चांगदेवाचे बडवे सरले. मग तिही ती आवृत्तीसी दायंबा बैसविले. मग दायंबाला तिथे बसवलं पुजारी म्हणून त्या लोकांनी. मग दायंबा चांगदेवाला गोणी संकी उदक तुळशी घेऊन जाती. शंकामध्ये पाणी तुळशी त्या देवतेला अर्पण करण्यासाठी ते दररोज घेऊन जायचे. भक्तजने भेटो जाती ते हासेती. हे काही दायंबा हे मज गोसावी भिले. बघा उरफाट्या बोंबा म्हणतात त्याला. अगोदर काय म्हणले दायंबा, तुम्हीच ऐकलं. दायंबा म्हणतात की मला शंख तुळशा कशा लागतील, मला नाही लागणार, मी तर दायंबा आहे, मी तर भोजा आहे स्वामींचा, मला कशात शंख तुळशा लागतील, नाही लागणार. मग स्वामी उत्तरपंथी गेले. तिथल्या लोकांनी दायंबाला बसवलं चांगदेवाचा पुजारी म्हणून, आणि मग तिथे दररोज पूजा अर्चना चालू झाली दायंबाच्या हस्ते. आणि मग भक्तजन कधी भेटायला जायचे दायंबाला, मग ते हसायचे आणि काय म्हणायचे, हा विधी मला स्वामींनी सांगितलेला आहे. म्हणजे स्वामींनी सांगितला होता हा तुझ्याकडून दोष होणार आहे मोठा. याने अर्थ काय घेतला की हा देवानी सांगितलेला विधी आहे. म्हणजे काय बोलावं आता, परिसीमाच नाही बोलण्याची, म्हणजे मूर्खतेची परिसीमा आहे दायंबाची. म्हणजे बोधवंत होते हे, विकल्पाला शरण गेले. जे बोधवंत विकल्पाला शरण जातात, म्हणजेच देवतेचे धर्म आचरतात बोधवंत असून, त्याच्या मुखाकडे देव नाही पाहत. किती सृष्ट्या, 3 सृष्ट्या पाहत नाहीत. विचार करा तुम्ही, एक सृष्टी संपण्यासाठीच अनंत 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 काळ निघून जातो, तर 3 सृष्ट्यापर्यंत विकल्पाला शरण गेलेल्या व्यक्तीचा देव तोंड पाहत नसतात. आणि हा दायंबा विकल्पाला शरण गेलेला आहे आणि वर म्हणतो हसत हसत, स्वामींनीच मला विधी सांगितला हा. आता काय बोलावं या माणसाला. तयाची ब्राह्मणी नाव पोमायसा. त्यांच्या पत्नीचं नाव पोमायसा होतं. ते भिक्षा मागाव्या जाती. ती भिक्षा मागायला जायची. तया ते म्हणती त्या पोमायसाला दायंबा म्हणायचे, भिक्षा कायसिया मागत असा, भिक्षा कशाला मागता तुम्ही? काही गोसावी भिक्षा मागविली आहे. स्वामींनी काय तुला भिक्षा मागायला सांगितली का? असं दायंबा पोमायसाला म्हणतात. कारण दायंबाला माहित होतं की साधूंनी भिक्षा मागावी हे स्वामींनी सांगितलेलं आहे वचन, हे आठवत होतं. परंतु पोमायसा हे काय अनुसरलेली नव्हती आणि म्हणून म्हणतात तुला काय देवाने सांगितलं का असं गृहस्थ धर्मामध्ये पण भिक्षा मागायला? तरी काही विसरले ती. पोमायसा म्हणते तुम्ही स्वामींनी सांगितलेले वचन काय विसरून गेलात का सर्व? असं दायंबाची पत्नी दायंबाला म्हणते. पोमायसाला काय वाटतं की आपणही भिक्षा मागितली पाहिजे देवानी सांगितली म्हणून, आणि म्हणून ती मागत असते. परंतु भिक्षा ही संन्यास घेतल्यानंतर मागायची असते, जसे भट्टमार्गातले लोक मागायचे. म्हणजेच भटोबासांच्या आश्रमातले लोक मला म्हणायचं भट्टमार्ग म्हणजे. तर संन्यास घेतल्यानंतर भिक्षा मागायची, तर ही बाई अगोदरच भिक्षा मागत होती. आणि म्हणून दायंबा म्हणतात तुला काय देवाने सांगितलं का मागायला भिक्षा? देवानी ते वचन सांगितले साधू संतांसाठी. तर अशा प्रकारे हे दायंबा विकल्प प्रमादीय होतात. आता हे विकल्प प्रमादीय होणार हे स्वामींनी सांगितलं, तरी पण दायंबांनी काही विनंती नाही केली की देवा माझ्याकडून असा दोष नको घडायला, याच्यासाठी काही उपाय सांगा, असं काहीच नाही म्हणले. मागील सृष्टीच्या विकल्प प्रसावास्तव दायंबाला त्याचे भविष्य सांगितले स्वामींनी. जे काही विकल्पाचा प्रसव होता मागचा ते पाहूनच स्वामींनी यांची भविष्यवाणी केली होती. तेव्हा जर श्रीचरण धरून विकल्प दोष चुकवण्यासाठी प्रार्थना केली असती दायंबाने, तर त्याचे विकल्प दोष स्वामींनीच चुकवले असते. परंतु अभिमानामुळे गर्व होता मनामध्ये की मी स्वामींचा भक्त, मला काय होणार आहे, म्हणून त्यांनी स्वामींना प्रार्थना केली नाही, विनंतीही केली नाही. याच्यासाठी मनामध्ये अहंकार कधीच नसायला पाहिजे. अहंकारामुळे परंतु शेवटी विकल्प प्रमाद आक्षेपला याला दायंबाला. काय फायदा झाला? असं नको व्हायला म्हणून मनामध्ये कधीही गर्व करायचा नाही. गर्व केला तर चांगले योग आलेले निघून जातात. याच ठिकाणी जर विकल्प प्रमाद तुला घडणार आहे असं स्वामींनी सांगितल्यावर दायंबाच्या मनामध्ये अहंकार नसता, तर लगेच दायंबांनी विनंती केली असती की देवा मला असं काय अपराध नको घडायला माझ्याकडून, असा दोष भयंकर माझ्याकडून नको घडायला. नाथोबा हे मागील सृष्टीचे प्रमादीय होते.
परंतु प्रमाद घटण्या अगोदर त्यांना अर्थाप्रती शास्त्र निरूपण केले असावे, म्हणून त्यांना या सृष्टीत श्रीमुखे बोध झाला. एरवी विकल्प प्रमादियाला श्रीमुखे बोध होण्याचा योग येतच नाही. त्याला भानुभटासारखे विपरीत अधिकरणाच्या मुखे बोध होतो आणि तो त्याही सृष्टीत प्रमादिया होतोच. अशी त्याची 3 सृष्टी शून्य जाते. दायंबाचाही असाच प्रसव होता. 3 सृष्ट्यापर्यंत आता कधी परमेश्वर त्याचं मुख नाही बघणार. एवढे मोठे करचरणवंत ब्रह्म, उभय शक्ती स्वीकार, जीवधरण वेसनीय अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारखा भेटला, परंतु त्याचा फायदा घेता नाही आला दायंबाला. अशी या जीवाची गती आहे. अहंकारामध्ये हा जीव वाया 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 जातो. त्यामुळे अहंकार कधीच नको मनामध्ये. अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नायका एरवी अंकुर निगती मग शांतीचे रूप लावावे. देव सर्वात प्रथम सांगतात की अहंकाराचं मूळ उपटून टाका, मुळात सगळं उपटून टाका. ते झाड भविष्यामध्ये तिथे अंकुरित होईल अहंकार. असं काही तुम्ही त्याला चान्स ठेवू नका, संधी ठेवू नका. मुळात सगळं उपटून काढा अहंकार आणि मग त्यावर शांतीचं रोप लावा, ब्रह्मविद्येचं रोप लावा. मग तुम्हाला नक्कीच ईश्वर प्राप्त होतील, असं स्वामींना इथे सांगायचं आहे. दायंबा स्त्री निमित्त दुःख करणे हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. कारण आजचा वेळ आपला संपत आलेला आहे आणि अजून आपल्याला कालच्या प्रश्नाचे उत्तर पाहायचे आहेत. तर हे स्वामींचे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शकांसाठी सूचना, त्यांनी अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आणि एकदा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा त्या सबस्क्राईब बटनला हात लावायची गरज नाही. फक्त एकदाच चॅनल सबस्क्राईब करायचं, नंतर चॅनल सबस्क्राईब करण्याची काही एक आवश्यकता राहत नाही. तर आपण बघूया आता मागच्या सत्रातील प्रश्न आणि त्याचे उत्तर. पहिला प्रश्न होता, ताकवताच्या भाजीच्या लीळेची काय विशेषता आहे? बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी त्यांच्या परीने त्यांना काय विशेषता वाटली ही त्यांनी सांगितलेली आहे. परंतु ह्यामागची खरी विशेषता काय होती? देवाने स्वतः भाजी तयार केली हे तर विशेषता आहेच हो. महत्वाची विशेषता अशी होती, ती म्हणजे स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर ज्यावेळेस भटोबास गंगातीर नमस्कारण्यासाठी आले. मी काल काय सांगितलं होतं की स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर भटोबास रुद्धपूरला होते. रुद्धपूरून भटोबास कधी निघाले तर ज्यावेळेस श्रीप्रभू महाराज निजधामाला गेले त्यावेळेस निघाले. परंतु काही वासनिक मंडळींना असं वाटलं श्रीप्रभू महाराज असतानाच भटोबास निघालेले आहेत गंगातीर नमस्कार करण्यासाठी. तसं काही नाही बरं का. श्रीप्रभू महाराज निजधामाला गेल्यानंतर पूर्वत्याग केल्यानंतरच भटोबास निघालेले आहेत रुद्धपूरवरून. मी जे सांगत असतो ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत जा. थोडस जर इकडे तिकडे तुमचं मन गेलं तर मग अर्थाचा अनर्थ होऊन जाईल. कारण एका वासनिकाने कमेंट केलेली आहे, श्रीप्रभू महाराज रुद्धपूरला होते आणि मग कधीतरी भटोबासांना वाटलं गंगातीरला जावं आणि मग श्रीप्रभू महाराजांना सोडून भटोबाशीकडे आले, असं त्यांनी कमेंट केलेली आहे. तर असं काही कमेंट करू नका आणि लक्ष देऊन पोथी ऐकत जा, म्हणजे असं चुकीचं काही तुम्हाला समजणार नाही, तर व्यवस्थित समजेल. मध्ये मध्ये तुम्ही जर 5-10 सेकंडची पोथी सोडून टाकली आणि पुढची ऐकत गेलात किंवा मध्येच काहीतरी काम निघालं तिकडे गेलात आणि मग पुन्हा ऐकायला आलात तर मग मध्ये असा सगळा गोंधळ होऊन जातो बघा. तर प्रश्नाचं उत्तर होतं, स्वामी उत्तरपंथी गेल्यानंतर भटोबासांना जशास तशी ताकवताची लीळा त्या शिन्नस्थळीवर दिसलेली आहे आणि तिथे सुपारी ठेवून भटोबासांनी साष्टांग दंडवत घातलेले आहेत. हे बरोबर उत्तर आहे आणि बऱ्याच वासनिकांनी हे बरोबर उत्तरही दिलेलं आहे. दुसरा प्रश्न होता, लोक पंचरांडा कुणाला म्हणायचे? जो देगावचा ब्राह्मण होता त्याला 5 मुली होत्या, 5ही मुली विधवा झालेल्या होत्या आणि म्हणून लोक पंचरांडा असं त्या ब्राह्मणाला म्हणायचे. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, भोजयाला विकल्प प्रमाद का आक्षेपला? मी जे तुम्हाला सांगितली माहिती, ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? तुम्ही काय निकष काढला की या दायंबाला विकल्प प्रमाद घडला? एवढा भयंकर विकल्प प्रमाद, 3 सृष्ट्यापर्यंत देव त्याचं तोंडही पाहणार नाही, एवढा भयंकर प्रमाद घडला. तर कशामुळे त्यांना एवढा प्रमाद आक्षेपला? परमेश्वराच्या सन्निधानी होते तरी पण आक्षेपला, काय कारण होतं? तर हा प्रश्न आहे आजचा, एकच प्रश्न आहे. तर कमेंट करा काय या प्रश्नाचं उत्तर आहे ते. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये दायंबा स्त्री निमित्त दुःख करणे, भोजया आधार तरुण निरूपण, दायंबा शिखासूत्र त्यागू अनुवादू आणि धर्म नष्ट आतिपरी विषय नष्ट नाही, भटा अविक्रिय कथन, हेही चरित्र आपण पाहणार आहोत. तर या सर्व चरित्राचं श्रवण तुम्हाला करायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल उद्याचं सत्र सुटू नये,
तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटणार नाही. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना पुनश्च चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड